या तासिकेत आपण कथा या साहित्य प्रकाराचा परिचय सुरू केलेला आहे। त्यात आपण कथा म्हणजे काय, कथेचे महत्त्वाचे घटक कोणते या संबंधी सविस्तर माहिती पाहिली होती। कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता किंवा संघर्ष, संवाद आणि भाषाशैली असे एकूण कथेचे 7 घटक अभ्यासले होते। आणि आजच्या तासिकेत आपण कथेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत। कथेचे काही विशेष असतात, काही वैशिष्ट्ये आहेत, तर ती वैशिष्ट्ये कोणती नेमकी ती आता आपण पाहू। तर कथेची वैशिष्ट्य पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे पहिलं वैशिष्ट्य आहे कथा मनोरंजन करते। दुसरं वैशिष्ट्य आहे कथेमुळे सुसंस्कार होतात। तिसरं वैशिष्ट्य आहे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते। त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे कथा ही एककेंद्री असते। 5वं वैशिष्ट्य कथेचं आहे कथा भूतकाळात लिहिली जाते। 6वं वैशिष्ट्य आहे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो। आणि 7वं शेवटचं वैशिष्ट्य आहे श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते। आता ही 7 वैशिष्ट्ये, कथेचे 7 घटक आपण पाहिले। आता कथेचे 7 वैशिष्ट्य पाहायचे आहेत। तर एक एक वैशिष्ट्य आपण आता स्पष्ट करू। पहिलं वैशिष्ट्य आहे कथा मनोरंजन करते। तर या मुळातच मौखिक कथेची सुरुवात मनोरंजनाच्या हेतूतूनच झालेली आहे असं आपण पाहिलं होतं। कथा ही मनोरंजक असते, तिची खुमारी मोठी न्यारी असते। आणि कथा हा जो साहित्य प्रकार आहे हा मराठीमध्ये सर्वात जास्त वाचला जाणारा असा साहित्य प्रकार आहे। वेगवेगळे दिवाळी अंक प्रकाशित होत असतात। त्या दिवाळी अंकाच्या पानावर कथेला मानाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। त्याचं कारणच कथेतील मनोरंजकता हे आहे। आणि कथा मनोरंजक असल्यामुळे, मनाचं रंजन करणारी, मनोरंजन करणारी असल्यामुळेच अगदी आबालवृद्धांना म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ऐकावीशी वाटते। आणि कथेचा आनंद, कथेतला आनंद मनमुराद लुटावासा वाटतो। खरं म्हणजे मनोरंजनाची कितीतरी साधनं आज आपल्याला दिसतात, परंतु ही फार उशिरा उदयास आलेली साधनं आहेत। जेव्हा दूरदर्शन, आकाशवाणी ही माध्यमच नव्हती मनोरंजनाची,
तर त्याच्या आधीपासून कथा मनुष्य समाजाचं मनोरंजन करत आलेली आहे. कथेतील मनोरंजकतेमुळेच कथा सर्वांना हवीहवीशी वाटते, वाचाविषयी वाटते, ऐकाविषयी वाटते. लहान मुलं तर केवढा आग्रह करतात, एखादी गोष्ट सांगा ना बाबा, एखादी कथा सांगा ना बाबा. तर कशामुळे त्यांचा आग्रह? तर त्यांच्या मनाचं रंजन होते त्यातून, त्यांना आनंद मिळतो त्यातून, म्हणून ते हट्ट करतात. अशा पद्धतीनं मनोरंजकता हे कथेचं पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेलं आहे. कथा मनोरंजन करते, हे पहिलं वैशिष्ट्य आलं लक्षात. आता त्या पुढचं वैशिष्ट्य कोणतं? कथेमुळे सुसंस्कार होतात, चांगले. म्हणजे कथा संस्कारक्षम असते. वाचकांवर, कथा ऐकणाऱ्यांवर चांगले संस्कार कथेच्या माध्यमातून होत असतात, केले जातात. मूल्य विचार कथेच्या माध्यमातून समाजामध्ये, समाज मनामध्ये रुजवता येतात. हे फार महत्वाचं आहे. त्यासोबतच कथा वाचकांना किंवा ऐकणाऱ्यांना प्रेरणा देत राहते, कथेतून स्फूर्ती मिळते, बोध होतो आणि ज्ञानाची सुद्धा प्राप्ती होत असते. आपली जी जीवनमूल्य आहेत, त्या कितीतरी जीवनमूल्यांचा संस्कार कथेतून आपल्यावर होत असतो. मानवता, सत्य, भक्ती, श्रद्धा, समता, बंधुत्व, औदार्य, श्रमनिष्ठा, श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता, करुणा, सहकार्य अशी कितीतरी मानवी जीवनमूल्ये आहेत. तर वेगवेगळ्या कथाकारांच्या कथांमधून वेगवेगळ्या प्रकारची ही जीवनमूल्ये आपल्याला शिकायला मिळतात. शिकून ती आपल्या अंगी रुजवता येतात. म्हणूनच मानवी मूल्यांची कदर करणारे व्यक्तिमत्व, म्हणजे कथेच्या भाषेत बोलायचं झालं तर पात्र, आपल्याला वेगवेगळ्या कथांमधून मिळतात. अण्णाभाऊ साठेंच्या कथा खास करून जीवनमूल्यांचा परिचय करून देणाऱ्या कथा आहेत. कृष्णाकाठच्या कथा हा गाजलेला कथासंग्रह आहे अण्णाभाऊंचा. त्याच्यातून मानवी जीवनमूल्य पानावर आपल्याला भेटत राहतात. एखादा सामान्य माणूस, एखादी सामान्य व्यक्ती ही आभाळा एवढी कशी होऊ शकते, ती महान कशी बनू शकते, तर या पद्धतीचे बोध सुद्धा कथेतून आपल्याला मिळतात. आणि या संस्कार क्षमतेमुळेच वाचकांवर किंवा ऐकणाऱ्यावर संस्कार करण्याची जी क्षमता कथांमध्ये असते, या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच कथेतून आपल्याला सद्गुणांचे पाथेय मिळते, मोठा खजिना मिळतो, मोठी शिदोरी मिळते. आणि ही आजच्या परिस्थितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फार मोठी जमेची बाजू आहे
असं आम्हाला वाटते. संस्कार विहीन होत चाललेला आहे हो आजचा माणूस. एकीकडे विज्ञान प्रचंड प्रगती करत आहे, पण दुसरीकडे जीवनमूल्य मात्र माणसांकडून पायदळी तुडवल्या जात आहेत. संस्कार शून्य मनुष्य समाज होत चालला की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. अशा वातावरणात संस्कारक्षम कथा अपरिहार्य आहेत. त्या लिहिल्या गेल्या पाहिजेत, त्या आपण ऐकल्या पाहिजेत, आपण वाचल्या पाहिजेत. कशासाठी वाचल्या पाहिजेत, कशासाठी ऐकल्या पाहिजे कथा? तर कथेचं हे वैशिष्ट्य आहे. कोणतं? कथेमुळे सुसंस्कार होतात. या सुसंस्कारासाठी कथा वाचणं, ऐकणं महत्वाचं ठरते. दुसरं वैशिष्ट्य समजलं सुसंस्काराच्या बाबतीतलं. आता तिसरं वैशिष्ट्य आहे कथेचं. कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. उत्कंठा वाढवते हे वैशिष्ट्य आहे कथेचं. आता ही उत्कंठा कशी वाढते? ही कथा वाचायला घेतली किंवा ऐकायला लागलं तर याच्या पुढे काय होणार, पुढे काय घडणार, ही उत्सुकता आपल्याला कथा ऐकता ऐकता किंवा कथा वाचता वाचता लागून जाते. ही उत्सुकता लागून जाणं म्हणजेच उत्कंठा वाढवणं. कथा अशी उत्कंठा वर्धक, उत्कंठा वाढवणारी असते. ती वाचकांच्या मनात जिज्ञासा जागी करते. आता काय घडेल, काय होणार याबद्दलची जिज्ञासा. म्हणजे कुठलीही गोष्ट जाणून घ्यायची आपली इच्छा असते ना, ती जाणून घ्यायची इच्छा म्हणजे जिज्ञासा. ती जिज्ञासा कथेतून जागृत होते. कथा ती जिज्ञासा जागृत करते आणि वाचकाला आपल्यामध्ये, कथा आपल्यामध्ये खिळवून ठेवते. कथेतील पात्र आणि प्रसंग यांची गुंफण अत्यंत कौशल्यानं कथाकारांनी केलेली असते आणि त्यामुळे मग वाचक त्या कथांमध्ये तल्लीन होऊन जातो, समरस होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे, वर्तमानातून भूतकाळात मागे घेऊन जाणे आणि पुन्हा भूतकाळातून वर्तमानात आणणे ही साहित्याच्या भाषेत फ्लॅशबॅक पद्धत आहे. तर या पद्धतीचा वापरही अत्यंत प्रभावीपणे अनेक कथाकारांनी आपल्या कथांमध्ये केलेला आहे. या फ्लॅशबॅक पद्धतीमुळे कथा अधिकच उत्कंठावर्धक, उत्कंठा वाढवणारी ठरायला लागली. तर शोध ही कथा आपण पाहिली की नाही, ती अशी उत्कंठावर्धक आहे. 1 रुपयाच्या नोटेचा शोध. ती कुठे गेली असेल नोट, मग तिचा शोध कसा लागला असेल याची उत्कंठा आपल्या मनाला लागून जाते की नाही अगदी सुरुवातीलाच. तर ते झालं उत्कंठा वाढवण्याचं उदाहरण. ठीक आहे, आलं लक्षात? पुढचं वैशिष्ट्य आहे कथा एककेंद्रीय असते. म्हणजे विशिष्ट प्रकारचं एकच केंद्र असते. म्हणजे पहा, पुन्हा शोध. 1 रुपयाची नोट, तिचा शोध घेणं. ही 1 रुपयाची नोट त्या कथेतलं केंद्र आहे. त्याच्या भोवतीच कथा फिरते आहे. कथा एककेंद्रीय असते. कादंबरी आणि नाटकांचा जर विचार केला
तर त्याच्यात अनेक केंद्र असतात. पण कथा विस्ताराच्या स्वरूपात विचार केला तर ती छोटी असते, लहान असते. आणि म्हणूनच की काय, त्याच्यातलं केंद्र एक असते. आलं लक्षात? पाचवं वैशिष्ट्य, कथा भूतकाळात लिहिली जाते. हे लक्षात ठेवायचं. कथा म्हटल्यानंतर ती भूतकाळात घडलेलीच आहे. म्हणजे तिचं जे निवेदन करणं असते, तिची म्हणजे कथेची लेखनशैली जी असते, लिहिण्याची जी पद्धत असते, ती भूतकाळातली असते. म्हणजे जसं एक होता राजा, होता आहे म्हणतात का? नाही, होता. एक असे गाव होते, होते. म्हणजे सगळं भूतकाळात. सोपा मुद्दा आहे, सोपं वैशिष्ट्य आहे. कथा नेहमीच भूतकाळात लिहिली जाते. कथेत जी हकीकत असते किंवा प्रसंग जे काही आलेले असतात, तर ते सगळे भूतकाळात घडून गेलेले आहेत असं असते ते वर्णन. आणि म्हणून मग आपणही म्हणजे आपल्यापैकी कोणाला वाटलंच कथा लिहावं, तर निवेदन शैली कोणती वापरली पाहिजे? भूतकालीन वापरली पाहिजे. कारण कथा मुळातच भूतकाळात लिहिली जाते, हे तिचं वैशिष्ट्यच आहे. पुढचं वैशिष्ट्य, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. जीवनाचा वेध घेतला जातो. कारण मुळातच कथा ही जीवनस्पर्शी असते. कथेतली राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर असो, नर्स असो वा गावातला लोकसेवक असो. आता हे उदाहरण येऊन राहिले का लक्षात? टॅक्सी ड्रायव्हर, नर्स शोधमधली उदाहरणं आहेत. लोकसेवक कुठलं उदाहरण आहे? गढीमधलं आहे. कोणाचं रूप समोर येते लोकसेवक म्हटल्यानंतर? बापू गुरुजींचं. तर अशा पद्धतीनं अशा प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा वैचारिक उलथापालथ जी सुरू असते, त्या उलथापालथीचा धांडोळा घेण्याची ताकद, ती धुंडाळून काढण्याची ताकद कथेत असते. जीवनाचं कुठलंही क्षेत्र कथेला वर्ज्य नाही. कुठल्याही जीवनातल्या क्षेत्राशी निगडीत कथा असते. आपण आपल्या बालपणी ऐकलेली एक होता कावळा, एक होती चिऊताई, ही चिऊकाऊची कथा असो की अधिक कोणती असो, ती चिऊकाऊची बालपणी ऐकलेली कथा अजूनही आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसलेली आहे. ससा कासवांची कथा असो, आहे ना हे सर, आठवते, ठाण मांडून आहे, अगदी आपल्या हृदयात कोरल्या गेल्यासारख्या या कथा आहेत. तर जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य ही कथेची खासियत आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा, महत्वाचं वैशिष्ट्य आहे. जीवनाचा वेध घेता आला पाहिजे कथेतून. कथा जीवनाचा, आयुष्याचा वेध घेते. शेवटचं वैशिष्ट्य आहे, श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. श्रवणीयतेमुळे कथा श्रवणीय असते, म्हणजे ऐकता येते. श्रवण करणे म्हणजे ऐकणे. कोणाला तरी ती सांगता येते, कोणाला तरी ती ऐकता येते. म्हणून मग कथा सादर करण्याला महत्व आहे.
कथेचं सादरीकरण करणे म्हणजे काय? कथा सांगणे, ऐकवणे, कथन करणे. म्हणूनच वेगवेगळ्या कथामाला, बालक मेळावे, बाल साहित्य संमेलन यासारख्या कार्यक्रमांमधून कथा कथनाचे कार्यक्रम आवर्जून संपन्न होत असतात. कथाकथन घरोघरी, शाळांमधून, साहित्यविषयक कार्यक्रमांमधून बऱ्याचदा आपल्याला सुरू असलेलं दिसते. कथा सांगणाऱ्याने ते मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे, ही सांस्कृतिक देवघेव पूर्वीही होत होती, आजही होत आहे, उद्याही होणार. सांस्कृतिक देवघेव कशातून साध्य होते? कथेचे श्रवणीय सादरीकरण करण्यातून होते. म्हणून श्रवणीय कथेमुळे कथेचे सादरीकरण आपल्याला करता आले पाहिजे. ठीक आहे, ही होती कथेची वैशिष्ट्ये. आता कथेचे सादरीकरण हे शेवटचं वैशिष्ट्य. मग हे सादरीकरण कशा पद्धतीनं केलं जाते ते पाहू आपण. अर्थातच सादरीकरण करणे, एखाद्या समोर कथा पेश करणे, त्याला ऐकवणे, सांगणे, ही एक कला आहे. कला आहे ती प्रत्येकाला जमेल असं नाही, पण ही कला प्रयत्नांनी साध्य होणारी आहे. आपण सादरीकरणाचे कौशल्य जर आत्मसात केले तर सादरीकरण करण्याची कला आपल्याला गवसेल. तर अशा प्रकारे प्रयत्न साध्य अशी ही कला आहे. अर्थातच कथांचे मूक वाचन करता येते. मूक वाचन म्हणजे मनातल्या मनात वाचतो आपण ना, मूक राहून, पण वाचन सुरू असते आतल्या. प्रकट वाचन सुद्धा करता येते. हे प्रकट वाचन करता येते म्हणूनच मग कथेचं सादरीकरण होऊ शकते. त्यासाठी ती कला जशी आपल्या अंगी असावी लागते, कथा सांगण्याची, कथन करण्याची, तशाच आणखी काही गोष्टी आपल्याजवळ असाव्यात. सादरीकरण करणाऱ्याजवळ म्हणजे कथा सादर कर्त्याजवळ भाषा असली पाहिजे. भाषेची त्याला उत्तम जाण असली पाहिजे. नीट शब्दोच्चार करता आले पाहिजेत. उच्चार व्यवस्थित असले पाहिजेत. तर ही काही वैशिष्ट्ये आहे. यासोबत आणखी महत्वाचा गुण कोणता असावा लागतो तर अभिनय कौशल्य आपल्याजवळ असलं पाहिजे. कारण कथा साभिनय सांगावं लागेल ना, सादर करावी लागेल ना. म्हणून मग अभिनय कौशल्य ते आपल्याजवळ असलं पाहिजे. आपले हातवारे, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव हे त्या कथेतील प्रसंगानुरूप आपल्याला दाखवता आले पाहिजे. तर अशा प्रकारे कथेचं सादरीकरण करण्यासाठी नीट वाचन करता आलं पाहिजे. भाषेची जाण असलीच पाहिजे. शब्दोच्चार व्यवस्थित असले पाहिजेत आणि अभिनय कौशल्य सुद्धा आपल्याजवळ असलं पाहिजे. हे महत्वाचे कौशल्य आपण अंगीकारले पाहिजेत, आत्मसात केले पाहिजेत. यातून कथाकथनाची जी कला आहे
ती कला आपली अधिक अधिक विकसित होत जाईल. अभिवाचन आणि कथाकथन हे दोन महत्वाचे पैलू आहेत. पुन्हा पहा, कशात? कथेच्या सादरीकरणासाठी. अभिवाचनाच्या माध्यमातूनही कथा सादर करता येते. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवण्यास मदत होते. अभिवाचन 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 शब्द कळला का? हे प्रकट वाचन आहे, प्रत्यक्ष वाचन, मूक नाही, प्रत्यक्ष वाचन, आवाजासह. अभिवाचन कठीण वाटते ना शब्द, प्रकट वाचन आहे. ठीक आहे. कथेचं अभिवाचन करता येते आणि त्या माध्यमातून कथा श्रोत्यांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचण्यास मदत होते. आता आणखी अभिवाचनात एकाच व्यक्तीनं ती कथा वाचण्याऐवजी कथेत वेगवेगळे पात्र आहेत, वेगवेगळे संवाद आहेत वेगवेगळ्या पात्रांचे, तर ही गोष्ट लक्षात घेऊन कथा वाचन एकाच्या ऐवजी अनेकांनी केलं तर ते अधिक प्रभावी होईल आणि एकाच व्यक्तीच्या आवाजातला तोचतोपणा, एकसुरीपणा आहे तोही टाळता येईल. यामुळे संवादातील चढ उतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंदही श्रोत्यांना मिळेल. दुसरा पैलू आहे सादरीकरणातला कथाकथन. कथाकथन शब्दातच आहे. कथा कथन करणे म्हणजे सादरीकरण करायचं आहे कथेचं. तर इथे अभिनयाला महत्व आहेच, भाषेचं ज्ञान तर पाहिजेच, पण भाषेच्या ज्ञानाबरोबरच कथाकथन करताना वाचिक अभिनय सुद्धा आपल्याजवळ असला पाहिजे. त्यामुळे साभिनय अभिनयासहित आपण कथा कथन केलं, कथा सादर केली तर ती अधिक उठावदार होईल, प्रभावी होईल आणि श्रोत्यांना ऐकावीशी वाटेल. तर कथाकथन करताना कथनकाराला त्या कथेतील जी कोणती कथा तो सांगतो त्या कथेतील पात्रांना जिवंत करावं लागते. मग तो जिवंतपणा येण्यासाठी त्या पात्राच्या उगमापर्यंत, मुळापर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं असते, तर ते शक्य होईल. ती तोंडी स्वरूपात सादर करायची असते कथा. कथाकथनाच्या प्रसंगी कथा तोंडी स्वरूपात सादर करायची असते आणि म्हणून मग सादरकर्त्याजवळ कुठल्याही प्रकारचं लिखित साहित्य असत नाही, असू नये. थेट श्रोत्यांशी संवाद साधत साधत त्यांचा प्रतिसाद घेत घेत दुसऱ्याची जर कथा आपण सांगत असू, दुसऱ्याच्या कथेचं आपण कथन करत असू, तर एक काळजी घ्यायची. कोणती? तर ज्या कोणत्या लेखकानं ती कथा लिहिलेली असेल त्या कथेचा जो मूळ आशय आहे असतो, त्या मूळ आशयाला कथाकाराने लिहिलेल्या कथेच्या संहितेला, त्या विषयाला जराही धक्का न लावता ती कथा परिणामकारक रीतीनं श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी, खबरदारी घ्यावी लागते.
मग कथा कथन करायचं आहे, एखादी कथा आपल्याला सादर करायची आहे, तर पहिल्यांदा योग्य कथेची निवड करणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या समूहापुढं, कोणत्या गटापुढं आपण कथा सादर करणार आहोत ते बरोबर लक्षात घेऊन मग त्यांच्या वयोगटाचा विचार करून, त्यांच्या मानसिकतेचा विचार करून, त्यांच्या आवडीनिवडींचा विचार करून कथा आपल्याला सादरीकरणासाठी, कथाकथनासाठी निवडावी लागते. हे जबाबदारीचं काम आहे आणि जबाबदारीनं पार पाडायचं असते. कथा सादरीकरणाचा विशिष्ट कालावधी असेल, त्या कालावधीत हे सगळं आटोपलं पाहिजे, विशिष्ट मर्यादेत. श्रोत्यांचं अवधान किती वेळ टिकून राहील त्याचाही विचार करून कथेचं सादरीकरण करावं लागेल. अवधान, लक्ष. कथा ही प्रामुख्याने संवादातून खुलत असल्यामुळे ती कथा कथन करत असताना शब्दफेक, शब्द कसे फेकायचे, कसे आले पाहिजे आपल्यातून, ते श्रोत्यांपर्यंत कसे पोहोचवायचे, तर शब्दफेक, उच्चारण शब्दांचं प्रभावी आणि स्पष्टता असली पाहिजे. उच्चार स्पष्ट असले पाहिजे. शब्दांचा जो गर्भितार्थ असतो, शब्दांमध्ये जो अर्थ, आशय दडलेला असतो, तो थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा असतो ना. मग तो पोहोचवण्यासाठी हे कलागुण पाहिजेत, कौशल्य पाहिजे. हे जरा आव्हानात्मक काम आहे. कठीण असलं, अवघड असलं तरी जमणारच नाही असं मात्र नाही. सुरुवातीलाच सांगितलं, प्रयत्न साध्य अशी ही गोष्ट आहे. प्रयत्न जर केले तर आपल्यालाही ही गोष्ट साध्य करता येईल. जगद्गुरु तुकोबाराय नाही म्हणाले का, असाध्य ते साध्य, पण केव्हा, करीशी सायास. सायास प्रयत्न. असाध्य ते साध्य. जे असाध्य असाध्य म्हणतो, जे साधणार नाही असं म्हणतो, तेही साध्य होऊ शकते बरं. तुकोबांनी सांगून ठेवलं आपल्या. पण साध्य होते म्हटल्यानं होईल का? नाही. करिता सायास, प्रयत्न केले तर. म्हणजे प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं मौखिक परंपरेपासून सुरू झालेली कथा आज लिखित स्वरूपात साहित्यामध्ये आलेली आहे. आणि साहित्य प्रकारातलं हे कथाक्षेत्र, कथेचं दालन, कथाविश्व फार समृद्ध झालेलं आहे. पुढच्या पानावर तुमच्या काही प्रमुख कथाकार, त्यांची नावं आणि त्यांचे गाजलेले कथासंग्रह दिलेले आहेत, त्यावरून नजर फिरवा, ते वाचून काढा. अशा पद्धतीनं कथा या साहित्य प्रकाराचा परिचय आपण इथे करून घेतला. आणि आता आपण या ठिकाणी थांबूया.